नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने. गँगस्टर रवी पुजारीनं धमकावल्याची क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आणि हे संभाषण जे ते आपल्या हाती लागलं. रितेश शहा नावाच्या व्यक्तीला त्यांनी धमकी दिली, फोनवर नाही धमकी दिली. जवळपास 2 ते 3 वर्ष जवळपास 2 ते 3 वर्ष जुनं हे संभाषण आहे. संभाषणाबाबत पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही आणि यासंबंधी रितेश शहांनी पोलिसात जबाब देऊ केला. ऐकूयात फोनवर हे जे संभाषण झालं होतं ते नेमकं काय होतं. हेलो, कौन? रितेश साहब बात कर रहे हैं क्या? हाँ. रितेश क्या लगे सर? कौन बोल रहे हो भाई? रवि बात कर रहा हूँ, रवि पुजारी बात कर रहा हूँ ऑस्ट्रेलिया से. अरे रितेश, मैं क्या बोलता हूँ तेरे को, तुम लोग को पता नहीं कि जो सोनू जलन मेरा जो पार्टनर है, पता नहीं तुम लोग को? सुन मेरी बात सुन, तेरे को मैं समझा रहा हूँ. भी केस भी है ना, ये सब वापस ले, समझा ना? जी जी. पता नहीं तेरे को, सोनू जलन मेरा पार्टनर है. मेरे चाली क्या तेरी तेरे को ठोकूंगा, जो भी फैमिली मेंबर मिलेगा उसको भी डाल दूंगा मैं, समझा कि नहीं? जो भी है केस भी सब वापस ले लेना. सोनू जलन के खिलाफ कुछ भी अगर तू खड़ा हुआ तेरी तो ठोक डालूंगा, समझा कि नहीं? समझना, अभी तक मैं समझा रहा हूँ प्यार से. नेक्स्ट टाइम समझाऊंगा ना, गोली मार दूंगा मैं. रितेश आवाज आ रही है कि मेरी आवाज आ रही है? अरे तेरे को मैंने समझाया था ना केस वापस लेने का. हाँ तो फिर वापस कर रहा है. तेरे को मालूम है ना सोनू जलन मेरा पार्टनर है. तेरे को मालूम है पार्टनर है, तेरे को पता नहीं? तेरे को समझाया था ना, तेरे को मैंने उस दिन फोन करके तेरे को समझाया था ना. हाँ. समझ में नहीं आ रहा तेरे को? हाँ, तेरी तो कंप्लेंट तो वापस ले, समझा ना? टेढ़े चाली नहीं करना. तू भी जाएगा, तेरी फैमिली भी जाएगी, समझा क्या? फिर तो समझा रहा, अगली बार मैं समझाऊंगा नहीं, मेरे लोग आएंगे तो ठोक डालेंगे, समझ रहे क्या? ओके. तो इतना समझाने के बाद भी मरना है क्या तेरे को? पूरी मुंबई को मालूम है मेरा वो सोनू जलन पार्टनर है. अगली बार फोन नहीं करूंगा, मेरे लोग आएंगे ठोक डालेंगे तेरे को, समझा क्या? समझा रहा हूँ तेरे को बहुत प्यार से. हेलो हेलो. हेलो. हाँ. कौन? रितेश साहब बात कर रहे हैं? हाँ भैया. रितेश, रवि बात कर रहा हूँ, रवि पुजारी बात कर रहा हूँ ऑस्ट्रेलिया से. क्या ले, कैसे है? भैया मैंने आपके खिलाफ कुछ कंप्लेन नहीं किया, मैंने आपके खिलाफ कुछ बोला ही नहीं. आप मेरे को अरे मेरे खिलाफ की बात नहीं कर रहा हूँ मैं, सोनू जलन की बात कर रहा हूँ. मेरे खिलाफ क्या कंप्लेंट देगा तुम लोग? मरने का क्या? तुम लोग को मालूम है कि भाई सोनू जलन मेरा पार्टनर है. उसके बाद भी देखो मैं 2-3 बार वीर बोला, फिर कुछ ना कुछ जाके डिपार्टमेंट के पास जाके उंगली करते रहते तुम. हाँ सॉरी भाई. तेरे को क्या मरना है क्या? तेरे को मरना है? तेरे को पता नहीं कौन है रवि पुजारी? तू जानता नहीं? तू मर जाएगा यार. तू तो मरेगा, तेरा फैमिली वाले भी चले जाएंगे यार. हाँ भैया मेरे को ये सबसे बहुत डर लगता है. इतना समझाने के बाद फिर वही गलती कर रहा है. सोनू जलन मेरा पार्टनर है और मेरे को वहां से कहीं से भी एक भी अगर मेरे को कोई शिकायत आया ना, कसम से बोलता 24 घंटे मेरे को मैं मार दूंगा मैं, समझा क्या? मेरे को वहां से कोई भी कंप्लेन आया ना सोनू जलन के वजह से, वो मैसेज भेजता है, भले तकलीफ में है वो, समझा कि नहीं? हाँ, वहां से कुछ मेरे को मैसेज आया ना कि भाई रितेश उंगली कर रहा है, ये उंगली कर रहा है, वो उंगली कर रहा है, जो ठोक दूंगा मैं, समझा क्या? आणि याचबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहे. अजित, पहिले तर म्हणजे ही केव्हाची क्लिप आहे आणि सोनू जलन हे जे नाव वारंवार रवी पुजारी घेताना दिसतोय त्याच्या बोलण्यामध्ये, हा सोनू जलन कोण आहे आणि रितेश शहाला कोणती केस तो पाठीमागे घेण्यासाठी सांगतोय? काय नेमकं प्रकरण आहे? विशाल, हे 2018चं प्रकरण आहे. रितेश शहा हा देखील एक सट्टेबाज आहे असं सांगितलं जातं आहे. पोलीस रेकॉर्डमध्ये या रितेश शहा हा सोनू जलन हा एक क्रिकेट बुकी आहे, त्याच्या विरोधात 2018ला ठाणे एंटी ॲक्शन सेल म्हणजे ठाणे खंडणी विरोधी पथकामध्ये या रितेश शहाने एक तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमधून नंतर पुढे जाऊन सोनू जलनला अटक झाली आणि त्यानंतर सोनू जलन बराच काळ जेलमध्ये होता, बाहेर आला
पण नुकतंच आपल्याला माहिती आहे की परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे, त्यांच्यावरती विविध गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याचबरोबरीनं प्रदीप शर्मा असेल, सचिन वाजे असेल किंवा त्यांची जी पूर्ण टीम होती या सर्वांवरती आता गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या व्यक्तींनी म्हणजेच सोनू जालन यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याची हिंमत दाखवली आणि तक्रार दाखल केलेली आहे. सोनू जालन याच्यावरती 8 ते 10 केसेस आहेत, बेटिंग लावल्याची, सट्टा घेतल्याची, आणि त्याचबरोबर हे सगळं प्रकरण जे आहे ते सर्व प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. आत्ता जी आपण क्लिप दाखवली याच्यामध्ये दावा केला जातोय की हा आवाज जो आहे हा रवी पुजारीचा आहे आणि तो जो फिर्यादी आहे रितेश शाह याला धमकावतोय की सोनू जालन याच्या विरोधामध्ये जे तू गुन्हे दाखल केलेले आहेस किंवा तू अधिकाऱ्यांना भेटतोय ते भेटू नको, गुन्हे दाखल करू नको. आणि गुन्हा दाखल केला तर गुन्हा दाखल त्याने केलाही रवी पुजारी धमकी दिल्यानंतर, पण त्यानंतर देखील तो त्याला धमकी येतो की तू गुन्हा मागे घे, नाही तर मी तुला मारेन, तुझ्या फॅमिलीला मारेन. हा सगळा प्रकार जो आहे या प्रकरणाविषयी सोनू जालन जो आता जामिनावरती बाहेर आहे त्याला आम्ही फोन केला होता, त्याच्याशी चर्चा केली, त्याला या संदर्भात त्याचं म्हणणं मांडण्यासाठी सांगितलं, त्याची एक प्रतिक्रिया पाठवावी अशी त्याला विनंती केली होती. पण अद्याप सोनू जालनने याविषयी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. फोनवर चर्चा झाली त्यानुसार सोनू जालनचं म्हणणं आहे की ज्यावेळी मला या सगळ्या खोट्या केसमध्ये आत्मय टाकलं गेलं होतं, असं सोनू जालनचं म्हणणं आहे की ज्यावेळी मला खोट्या केसमध्ये आत्मय टाकण्यात आलं होतं त्यावेळेस तत्कालीन जे अधिकारी होते यांनी आणि तो फिर्यादी होता यांनी हे मॅनेज करून ही मुद्दामून एक फोन रेकॉर्डिंग केलेली आहे जेणेकरून मी पुढे अडचणीमध्ये येईन, असं सोनू जालन याचं म्हणणं आहे. आता सोनू जालन हा एक कुख्यात क्रिकेट बुकी आहे, त्याचा पूर्णपणे रेकॉर्ड आहे, वेल नोन, हा सगळ्यांना माहिती आहे की हा एक मोठा क्रिकेट बुकी आहे. अनेक प्रकरणं याची आता न्यायप्रविष्ट आहेत. तर नेमकं हा जो रितेश शाह जो आहे याने 2018मध्ये सोनू जालन याच्या विरोधामध्ये ठाणे खंडणी विरोधी पथकामध्ये एक तक्रार दाखल केली होती आणि ही तक्रार मागे घेण्याकरता रितेश शहाला हा रवी पुजारी जो आहे तो फोन करून धमकावतोय की तू अधिकाऱ्यांना भेटू नको, तू त्याची माहिती देऊ नको, सोनू जालन हा माझा पार्टनर आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरतीच मग पुढे 2-3 वेळा हे संभाषण झालं आणि या संभाषणातूनच रवी पुजारी आणि रितेश शाह याचं संभाषण जे आहे ते व्हायरल केलं गेलं. आता हे संभाषण 2018चं आहे, मग 2021मध्ये का व्हायरल केलं गेलं हा प्रश्न उपस्थित केला जातोय. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्षात घेतलं तर मी सांगितलं त्याप्रमाणे की परमवीर सिंग आणि त्यांचे पूर्ण जे अधिकारी होते ज्यांच्यावरती विविध प्रकरणे आहेत, प्रदीप शर्मा असेल, सचिन वाजे असेल, हे तर अटकेमध्ये आहेत, NIAच्या त्या ठिकाणी कोठडीमध्ये आहेत. तर हे सगळे आतमध्ये गेल्यामुळे त्या सगळ्यांनी हिंमत केली असं सोनू जालनचं म्हणणं आहे. तर ही आत्ता क्लिप काढण्याचं मागे म्हणजे नुकतंच कालच ठाणे पोलिसांनी सोनू जालन याने दाखल केलेल्या एका केस संदर्भात म्हणजे याच 2018ला ज्यावेळी सोनू जालनला अटक केली होती ती केस खोटी होती, माझ्यावरती जबरदस्तीने मोका लावण्याचा प्रयत्न केला गेला आणि या संदर्भामध्ये जे प्रकरण होतं ते प्रकरण संदर्भात त्याने आत्ता नुकतंच 15 दिवसापूर्वी सोनू जालनने गुन्हा दाखल केला होता आणि त्या संदर्भात ठाणे पोलिसांनी एक लुकआउट नोटीस जी आहे ते 28 आरोपींच्या विरोधात काढली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता म्हणजे सोनू जालन हा काही धुतल्या तांदळाचा नाही आहे हे दाखवण्याकरता ही क्लिप जी आहे ती व्हायरल केली गेलेली आहे असं सोनू जालनचं म्हणणं आहे. याआधी आपल्याला माहिती आहे की संजय पुनामे आणि छोटा शकील या दोघांची क्लिप व्हायरल झाली होती कारण का आता शरद अग्रवाल जो जुहूमधले 2016च्या एका केसमध्ये अटकेमध्ये होता, मोक्का अंतर्गत त्यावरती कारवाई झाली होती, तो आता जामिनावर बाहेर आहे, तर त्याने सगळं केलेलं आहे. आणि रितेश शाह याने ही जी क्लिप आहे या क्लिपमध्ये जे वर्डिंग्स आहेत हेच वर्डिंग नुकती आता जी SIT नवीन स्थापन करण्यात आलेली आहे ज्या परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये विविध प्रकरणं दाखल जी झालेली आहेत त्यांची एकत्रित चौकशी केली जाते राज्य सरकारमार्फत. त्या SIT समोर देखील रितेश शहाने हा जबाब दिलेला आहे की अशा पद्धतीने सोनू जालनच्या मार्फत मला त्या ठिकाणी रवी पुजारीचा फोन आला होता, मला धमकी दिली होती, हे एक स्टेटमेंट त्याने दिलेलं आहे. म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं तर कोण खरं बोलतो कोण खोटं बोलतो हा नंतरचा भाग आहे, हे पोलीस तपासाचा भाग आहे, याच्यामध्ये पुढे स्पष्ट होईल. पण पोलीस अधिकारी, राजकीय नेते, गुन्हेगार, क्रिकेट सट्टेबाज यांचा कसा नेक्सस असतो आणि कशा पद्धतीने सगळे व्यवहार चालतात, कोट्याधी रुपये कसे हवालामार्फत पाठवले जातात, हे जे गुंड आहेत, गँगस्टर्स जे आहेत जे परदेशामध्ये बसून सगळे धमकवतात त्यांना कसं पोचलं जातं, त्यामध्ये पोलिसांची भूमिका किती महत्त्वाची असते. आणि सोनू जालन असेल, रितेश शाह असेल किंवा शरद अग्रवाल असेल असे विविध लोक जे आहेत त्यांच्या मार्फत त्यांना हवालामार्फत पैसे पाठवले जातात आणि पोचलं जातं. हा सगळा जो भाग आहे हा या निमित्ताने उघड होतोय. आता छोटा शकीलची क्लिप समोर आली, त्यानंतर आता रवी पुजारीची क्लिप समोर आली, आता त्यानंतर छोटा राजनचं यामध्ये अशीच काही क्लिप आहे का, असं कुठलं एक प्रकरण आहे का, अशी अनेक प्रकरणं आहेत ज्या प्रकरणामध्ये आता अंडरवर्ल्डचं पोलिसांचं आणि क्रिकेट बुकिंगचं जो ट्रायंगल आहे, नेक्सस जो आहे
तो कशा पद्धतीने स्ट्रॉंगली चालत होता, लोकांना कसा त्रास होत होता आणि कसा लोकांवरती वरदहस्त आहे, या सगळ्या गोष्टी यातून स्पष्ट होतात. रवी पुजारी किती स्पष्टपणे धमकी देतोय की माझी मुलं येऊन तुला मारतील, मी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. रवी पुजारी आता जेलमध्ये आहे, त्याला मुंबई क्राईमने अटक केलेली आहे. तो सध्या कोठडीमध्ये आहे, न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. पण रवी पुजारी देखील मुसक्या आळून आणण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे. छोटराजन देखील जेलमध्ये आहे, तिहारच्या जेलमध्ये आहे. दाऊद फक्त त्या ठिकाणी फरार आहे, बाहेर आहे. तो सांगितलं जातो की पाकिस्तानमध्ये आहे. म्हणजे हे जे मोठमोठे डॉन आहेत, गँगस्टर आहेत, ह्यांना कसं पोचलं गेलं, हे कसे मोठे झाले, ह्यांना गँग चालवायला कसा पैसा दिला जातो. बरोबर. आता म्हणजे जर यातनं हे नेक्सस आहे का याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. परत एकदा आपण ऐकूया की रवी पुजारीने रितेशाला जो फोन केला होता, म्हणजे एकदा नाही 3 वेळेस ऑस्ट्रेलियावरनं कॉल केला होता, काय नेमकं संभाषण झालं ऐकूयात. हेलो, कौन रितेश साहब बात कर रहे हैं क्या? हाँ, रितेश क्या लगे सर? कौन बोल रहे हो भाई? रवि बात कर रहा हूँ, रवि पुजारी बात कर रहा हूँ ऑस्ट्रेलिया से. अरे रितेश, मैं क्या बोलता हूँ तेरे को, तुम लोग को पता नहीं कि जो सोनू जलन मेरा जो पार्टनर है, पता नहीं तुम लोग को? सुन मेरी बात सुन, तेरे को मैं समझा रहा हूँ, भी केस भी है ना, ये सब वापस ले, समझा ना? जी जी जी. पता नहीं तेरे को, सोनू जलन मेरा पार्टनर है. मेरे चाली क्या तेरे को ठोकूंगा, जो भी फैमिली मेंबर मिलेगा उसको भी डाल दूंगा मैं, समझा कि नहीं? जो भी है केस भी सब वापस ले लेना. सोनू जलन के खिलाफ कुछ भी अगर तू खड़ा हुआ तेरी तो ठोक डालूंगा, समझा कि नहीं? समझना, अभी तक मैं समझा रहा हूँ प्यार से, नेक्स्ट टाइम समझाऊंगा ना, गोली मार दूंगा मैं.